नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आज समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीत आता वेग आला आहे। मान्सून सध्या केरळमध्ये म्हणजे आज 30 तारखेला दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मान्सूनच्या केरळमधील आगमनाकडे आणि पुढील वाटचालीकडे सर्वांच्या नजरा सध्या लागलेल्या आहेत। तसेच बंगालच्या उपसागरामधील अंदमान निकोबार बेट समूह आणि अरबी समुद्रामधील मालदीवमध्ये 19 रोजी मान्सूनचे आगमन झाले। त्यानंतर श्रीलंकेच्या बहुतांश भागामध्ये अंदमान बेट समूह मान्सूनने व्यापला आहे। याच दरम्यान उपसागरामधील रेमन चक्रीवादळामुळे चाल मिळाल्याने रविवारी 26 तारखेला मान्सूनने बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागामध्ये प्रगती देखील केली आहे। तर दुसरीकडे अरबी समुद्रातून 24 पासून धुतलेली वाटचाल सुरू करत मान्सूनने मंगळवारी 28 तारखेला अरबी समुद्रातून पुन्हा एकदा वाटचाल सुरू केली आहे। मान्सूनने दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीवच्या आणखी काही भागामध्ये प्रगती केली असून मान्सून 31 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तवला आहे। आता आज 30 तारखेला मान्सून केरळमध्ये दाखल होण्यास देखील पोषक हवामान तयार झाले आहे। याबरोबरच मान्सून आगमनाच्या दीर्घकालीन वेळ पाहता 1 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होतो। तसेच मान्सूनचे आगमन 7 दिवस मागे पुढे होऊ शकते। यंदा 2 दिवस आधी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। अरबी समुद्राच्या आणखी काही भागासह लक्षद्वीप बेटे आणि बंगालच्या उपसागर तसेच पूर्वोत्तर राज्यामध्ये मान्सूनच्या आगमनात सध्या पोषक हवामान तयार होत आहे। यामुळेच आता येत्या 7 जून ते 15 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन होऊ शकते, अशा प्रकारची माहिती देण्यामध्ये येत आहे। तर मग अशा प्रकारची एक हवामानाबद्दलची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।